आषाढी यात्रेमध्ये 20 ते 25 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे आणि येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलेला. साहेब, काय नक्की संकल्पना आहे? कारण की याचा फटका जो आहे ते नेते मंडळाला बसतोय. कालपासून त्याच्यावरती खूप वाद चाललेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती असेल की आषाढी महिना सुरू झालेली आहेत आणि आषाढी महिन्यामध्ये 30 ते 32 लाख वारकरी आणि भाविक पंढरपूरमध्ये येतात आणि 20-20 तास 22 तास रांगामध्ये उभे राहून दर्शन घेतात आणि त्यांचं दर्शन लवकर करण्यासाठी आणि 10 तासच्या आतमध्ये त्यांना दर्शन घेण्यासाठी आम्ही VIP दर्शन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सल्ल्याने आम्ही VIP दर्शन पूर्णपणे बंद केलेली आहेत आणि याच्यामध्ये कालपासून म्हणजे जुलै 15 पासून पूर्णपणे आम्ही VIP दर्शन बंद केलेली आहे. काल मुनगंटीवार साहेब आले होते, त्यांनी तुम्हाला परवानगी घेऊन त्यांनी आले होते असं त्यांचं म्हणणं होतं की 10 लोकांना तुम्ही त्यांना परवानगी दिली होती आणि इथं आल्यानंतर फक्त त्यांना नवरा बायकोना सोडलं, त्यांचे नातेवाईक किंवा त्यांच्याबरोबर आलेलं सहकार्यानं कोणालाही सोडलं नाही. काय नक्की प्रकार? आमच्या माननीय आमदार महोदय असो, खासदार महोदय असो, मंत्री महोदय असो, त्यांना स्टेट प्रोटोकॉल लागू आहे. त्या आम्हाला असं वरून CM ऑफिसकडून असो या इथं वरून आम्हाला स्टेट प्रोटोकॉल डिपार्टमेंटकडून असं आलं की आमदार महोदय, खासदार महोदय या मंत्री महोदय स्वतः आला असेल तर त्यांच्यासोबत 2 या 3 लोकांना अलाव करायला आम्हाला परवानगी भेटलेली आहे. त्याच पद्धतीनं स्टेट प्रोटोकॉल फॉलो करून आमदार महोदय, खासदार महोदय या मंत्री महोदय स्वतः आलं तर त्यांच्यासोबत आम्ही 3 जणांना पाठवण्याचं नियोजन केलेले आहे. परंतु काल गुलाबराव पाटील होते, त्यांच्याबरोबर 5 ते 6 लोक गेले असं सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय आणि मुनगंटीवार साहेबांना तात्काळ ठेवलं असतं, त्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली. नाही, मी पहिला दिवस आम्ही VIP दर्शन बंद केलेला पहिला दिवस होता, त्यामुळे बरेच लोकांना याच्याबद्दल नेमकी काय करायचे, कसे करायचे ब्रीफिंग नव्हतं. आज आम्ही पूर्ण सगळ्यांना ब्रीफिंग दिलेली आहे. आजपासून काटकोरपणे VIP बंद करण्याचे नियोजन आपल्याला सुरळीतपणे दिसेल. कशा पद्धतीने याचं नियोजन असणार आहे? कोण नक्की VIP ची व्याख्या काय असणार आहे? VIPच्या व्याख्या म्हणजे जे कोणी रांग सोडून येणार पूर्ण VIP दर्शन म्हणजे आता स्टेट प्रोटोकॉल आता आम्ही असं ठरवलेली आहे की ज्यांच्या स्टेट प्रोटोकॉल लागू आहे, जजेस असो, माननीय हायकोर्टच्या डिस्ट्रिक्ट कोर्टचे जजेस असो, आमदार महोदय असो, खासदार महोदय असो या मंत्री महोदय असो, त्यांचा स्टेट प्रोटोकॉल लागू आहे. ह्या लोकांना सोडून बाकीही कोणालाही आम्ही VIP दर्शन आम्ही अलाव करणार नाही. मुनगंटीवार साहेबांनी आरोप केला की त्यांनी परवानगी घेतली होती 10 लोकांची. खरंच तुम्हाला विचारून ते आले होते का? नाही, मला मुनगंटीवार साहेबांचा कॉल आला होता, मी त्यांना समजून सांगितलं साहेब सुद्धा काही प्रॉब्लेम झालेले नाही आहे, कारण व्यवस्थित दर्शन झालेली आहे. जर सोडलं VIP तर कशा पद्धतीने गुन्हे दाखल होणार? आम्ही असं खूप काटकोरपणे आम्ही VIP दर्शन बंदीचं पालन करणार आहे. ते आम्हाला कुठेही आम्ही फिरते फ्लाइंग स्क्वॉड सुद्धा अपॉइंट केलेली आहे, त्याच्यामार्फत आम्ही चौकशी पण करणार आहेत. आता VIP दर्शन नेमकी 2010च्या GR प्रमाणे VIP दर्शन बंद करण्याचा पूर्ण अधिकार मंदिर समिती आहेत आणि मंदिर समिती याच्यामध्ये VIP दर्शन बंद पण केलेली आहेत. या व्यतिरिक्त डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऍक्ट खाली मी सुद्धा याच्यामध्ये एक परिपत्रक काढलेली आहे, VIP दर्शनचं बंद करण्याचं परिपत्रक काढलेली आहे. याच्यामध्ये कोणी VIP दर्शनचं भंग केलं तर त्यांच्यावर आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऍक्ट खाली कारवाई करणार. म्हणजे काल कुठेतरी समन्वयाचा अभाव झाला होता असा देखील आरोप केला जातो, हे म्हणजे बरोबर आहे? समन्वय कळाला नाही. समन्वय तुमचा मेळ नव्हता, महसूलचा असेल, पोलिसांचा असेल किंवा मंदिर समितीचा असेल, असं कुठलाही काल हे 2 मंत्री आल्यानंतर असा मेळ नव्हता? काल पहिला VIP दर्शन बंद करण्याचा पहिला दिवस होता, कालपासूनच VIP दर्शन बंद झालं. पहिला दिवस असल्यामुळे थोडा कोऑर्डिनेशनचा इश्यू झाला, पण काल रात्री पूर्ण ब्रीफिंग सगळ्यांचं ब्रीफिंग आम्ही व्यवस्थितपणे केलेली आहे. आजपासून काटकोरपणे पालन तुम्हाला दिसेल. किती दिवस हे VIP दर्शन बंद असणार? आम्ही नियोजन 26-27 तारीख पर्यंत नियोजन केलेली आहे. नियोजन केलं. आपण बघितलं असेल की काल जी काही घटना घडली त्यामुळे थोडाफार समन्वयाचा अभाव झाल्याची कबुली देखील दिलेली, मात्र आजपासून त्याचं काटेकोर पालन केलं जाणार असल्याचं देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.